ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। महात्मा फुले शिक्षण संस्था रजिस्टर नंबर E86 संगमेश्वर मालेगाव संचलित शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सन 2000 ते 2025 पर्यंत शासनाची फसवणूक करून अंदाजे 70 ते 80 कोटी रुपयांच्या अनुदानाचा भ्रष्टाचार समोर आला आहे। नाशिकच्या मालेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते शेखर अशोक पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात 1000 करोड रुपयांचा बेकायदेशीर शिक्षकेतर कर्मचारी भ्रष्टाचार समोर आणला होता। या भ्रष्टाचारामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी कार्यालय अधीक्षक वेतन अधीक्षक व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांच्यावर मालेगाव येथे गुन्हा दाखल झालेला आहे व या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे। अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी महाराष्ट्रात नवीन हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार समोर आणला आहे। सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी लेखाधिकारी नाशिक व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून केंद्रीय माहितीचा अधिकार 2005 च्या कायद्यान्वये महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय पाटणे तालुका मालेगाव, जनता विद्यालय वजीरखेडे तालुका मालेगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय येसगाव तालुका मालेगाव, या जाधव विद्यालय मालेगाव, 5 सावित्रीबाई प्राथमिक शाळा मालेगाव या शाळा व विद्यालयांमध्ये संस्थेचे चेअरमन सुनील माधवराव बडगे, सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ अहिरे, संस्थेचे लिपिक निलेश सोमनाथ बडगे व या प्रकरणाशी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक या कार्यालयातील या प्रकरणाशी संबंधित सर्व शिक्षण अधिकारी यांनी सन 2000 ते 2025 पर्यंत शासनाची फसवणूक करून शासनाच्या अनुदानाचा 70 ते 80 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।